हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेमचा 18 सप्टेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की रम्या ही युगचे कानं भरत असते. ती बोलत असते की बघ ना, जीवा हा बायको आल्यावर कसा वागायला लागला, नाही तर तुझ्यासाठी मामाशी भांडायचा. बरं तर जीवा होता म्हणून त्याने सॉरी बोलायला लावलं. ह्याच ठिकाणी तू काव्याशी उद्धटपणे वागला असताना तर पार्थने तुला पायाशी नाक घासायला लावलं असतं. रम्या युगला आठवण देते की मी असं ऐकलं होतं की तिने तुझ्या कानाखाली वाजवली होती. युगला ती कॉलेजचे दिवस आठवतात की काव्या त्याच्या कानाखाली वाजते ते. तेव्हा रम्या मनाशीच बोलते, अरे वा रम्या, तुझं तर ब्रेन वॉश वर्क करते. तेव्हा ती मुद्दाम युगला म्हणते, युग तुला कधी काही वाटलं शेअर करावं असं वाटलं तर मी आहे हं, घरात तुझ्या कोणी बाजूने नसलं तरी. तेव्हा रम्या युगचं ब्रेन वॉश करते आणि ते वर्क पण करतं. तेव्हा रम्या मुद्दामच बोलते की युग तू जरा खाली उतरतो, मी बेडशीट चेंज करते आणि पिलो कवरही मला चेंज करायचे. तेव्हा युग लगेच बोलतो, अगं नको नको रम्याताई, राहू दे ना, मी करतो. तेव्हा लगेच रम्या बोलते, नाही नाही तू नको, जर माझं काम जर तू केलंस तर मामी चिडेल अजून माझ्यावर. तेव्हा युग बोलतो, अगं नाही चिडणार, मी नाही तुझं नाव सांगणार. तेव्हा रम्याला खूप हसायला तर ती बोलते खरंच, आणि पुढे जाता जाता पुन्हा बोलते, युग तुझं काही सिक्रेट असेल तर मला सांगशील हो, मी कोणाला नाही सांगणार. तेव्हा युग बोलतो हो. तेव्हा रम्या बोलते मनातल्या मनात, क्या बात आहे रम्या, कालपर्यंत तुझ्यावर चिडणारा युग अचानक शॉक झाला आहे. असंच या युगला घोळत घोळत आमच्या बाजूने ठेवता येईल. एकदा का युग आमच्या बाजूने झाला ना, मग नंदिनी आणि काव्या या प्याद्याला बरोबर चेकमेट करता येईल. इकडे काव्या आलिशाला भेटायला आली असते. आलिशा त्याच टेबलवर बसली असते दिसे काव्या आणि जीवाचं जे के लिहिलेलं असतं. तेव्हा काव्या बोलते की अगं तुला हाच कॅफे भेटला होता भेटायला आणि हाच टेबल भेटला होता. तेव्हा आलिशा बोलते, काव्या शांत बस, तू बस आधी. तेव्हा आलिशा बोलते, शांत हो, हे बघ तू मूव ऑन व्हायचं ठरवलं आहेस ना, मग झालं तर. आणि मूव ऑन व्हायचा 101 नंबरचा रूल म्हणजे तू ज्या ज्या ठिकाणी फिरलीस, ज्या ज्या ठिकाणी बसलीस त्याच ठिकाणी नेमकं जायचं. तेव्हा काव्य विचारत पडते. तेव्हा आलिशा बोलते, मला सांग तुला क्लासला यायला उशीर का झाला गं? ओ देशमुखांची मांजर बोला. तेव्हा काव्य बोलते, हे काय आता नवीन? तेव्हा आलिशा तिला विचारत असते की बरं क्लासला पण लेट यायला लागली आहेस का? कॅफेत तर उशिरा आलीच. तेव्हा काव्या बोलते की सांगते. तेव्हा ती कालची गंमत सांगत असते की काल पार्थला त्यांच्या एका क्लायंटने ग्रीन वॉच दिले आणि ते माझ्याकडनं त्याच्यातलं एक वॉच तुटलं, चुकून माझ्या हातून फुटलं गं. तेव्हा आलिशा बोलते, काय तू घरी निघ बघू आधी, तुझी इतकी कशी वेंदळी आहेस तू, तुझ्या हातून ग्रीन फ्लॅगचं घड्याळ फुटलं. तेव्हा काव्या बोलते की अगं मी मुद्दाम नाही केलं गं आणि मला गिल्ट आला आहे त्याचा. तेव्हा आलिशा बोलते, हो आणि पार्थने तुला म्हणाले असतील. काव्या इट्स ओके, असं होतं गं कधी कधी, काच आहे ती फुटणारच, तुझ्या पायाला त्या काचा लागू नये म्हणून त्यांनी उचलल्या असतील ना, हो ना. तेव्हा काव्या शॉक होती, तिला लगेच आठवतो पार्थने उचललेल्या काचा. तेव्हा काव्या बोलते, अगं हो, तुला कसं कळलं? एक्झॅक्टली हेच केले त्या आर्किटेक्ट बोक्याने. तेव्हा आलिशा बोलते, बघ हो ना, अगं सोन्याचा तुकडा आहे गं माझा जीजू, असा जोडीदार मिळाला ना नशीब लागतं, पण ज्यांना मिळाला आहे ना त्यांना कदर नसते. तेव्हा काव्या बोलते, झालं तुझं बोलून बाई, कदर नसते ना तर ते घड्याळ रिपेअर करायला टाकून इथे आले नसते. तेव्हा आलिशा बोलते, काय बोलतेस तू, चक्क कुठे दाखव. तेव्हा काव्या बोलते की तिकडेच आहे. खरं तर साधी काच बसवून 2 तासात देत होते, पण मीच म्हटलं की महागडी काच बसूयात, आज संध्याकाळपर्यंत मिळेल ते घड्याळ. तेव्हा काव्या बोलते, पार्थ देशमुखांचं एक स्टेटस आहे ना ऑफिसमध्ये, दरार आहे त्यांचा, मग एक छान महागडं घड्याळ वापरलं पाहिजे ना त्यांनी, चांगली चकाचक चमकू दे ते काच. आलिशा थोडी विचारतच पडते. तेव्हा काव्या बोलते, हॅलो काय? तेव्हा आलिशा बोलते, मांजरीचा सूर हळूहळू म्याव म्याव बदलतोय. तेव्हा काव्या बोलते, का गं? आलिशा हसते का? याच मांजरीच्या घशात काटा अडकून ती मांजर गप्प बसली होती. तेव्हा आलिशा बोलते, का गं? तेव्हा काव्य बोलते, कारण माणिक काकूंना कळलं की माझं लग्न आधी अफेअर होतं ते, तेवढ्यात आलिशाला खूप जास्त ठसका येतो. तेव्हा काव्य बोलते, अगं काय सावकाश सावकाश. तेव्हा आलिशा बोलते, कसलं सावकाश, अगं तुझ्या आयुष्यात हे नवीन नवीन ट्विस्ट कसे काय येतात गं? काकूंना तुझं लग्न आधी कोणाशी अफेअर होतं हे सुद्धा कळलं. इकडे जीवाच्या रूममध्ये काहीतरी शोधत असतो आणि पूर्ण पसारा करून ठेवतो कपड्यांचा. तेव्हा तिथे नंदिनी येते आणि बोलते, अरे हे काय काय जीवा, किती पसारा करून ठेवला आहे. तेव्हा जीवा बोलतो, अगं माझ्याकडे खूप वेळ आहे, कारण मी रिकामटेकडा आहे ना. तेव्हा नंदिनी बोलते, बस झालं जीवा, कालपासून रिकामटेकडा ऐकते मी, काय झालं आहे, कोणी काही बोललं आहे का तुम्हाला? तेव्हा जीवा बोलतात, अगं माझ्या आजूबाजूचे सगळे हेच बोलतात आणि तू त्या दिवशी बोलली तर मला समजलं, मला खडबडून जाग आली.
कुणालाही असंच वाटतं मला काही काम नाही, मेरी काम टेकडा आहे. दादालाही तसंच वाटतं, माझ्या मित्रांनाही तसंच वाटतं. आणि तुला तर माझ्याशी बोलायलासुद्धा वेळ नाही आहे, कारण की तू प्रचंड कामात बिझी आणि मी रिकाम टेकडा आहे. तेव्हा नंदिनी बोलते की बास झाला आता. आणखीन हा पुन्हा शब्द वापरला ना, तेव्हा जीवा बोलतो काय तुला तर फक्त शब्दाने त्रास होतोय, मी काहीही करत नाही आहे. मला काय वाटतंय माझं काय होत असेल, घरात सगळ्यांना कामं आहेत, मीच रिकाम टेकडा आहे. तेव्हा नंदिनी बोलते ऑफिसला तुम्हीच जाणं थांबवलं जीवा, त्याचा दोष तुम्ही दुसऱ्यांना का देताय. तेव्हा जीवा बोलतो की मी काय करू, मला तेच कळत नाही. मी ऑफिसला जाऊन बघितलं, कामं करून बघितली, पण माझं मन नाही रमत तिथे, कारण जे पार दादामध्ये ते नाही आहे माझ्यात, माझं नाही मन रमत तिकडे. तेव्हा जेव्हा रिकामटे चिडचिड करून निघून येते, तेव्हा नंदिनी बोलते मला तर कळतच नाही, तुम्हाला विचारलं तरी त्रास होतो आणि नाही विचारलं तरी त्रास होतो. तेव्हा आलिशा बोलते मला ऐकून सुद्धा त्रास होतोय. अगं पण तू जीवाला का प्रोटेक्ट करते. तेव्हा काव्या बोलते मी जीवाला नाही प्रोटेक्ट करत आहे आलिशा, मग तुझ्यावर नको ते आरोप का होत आहे. तेव्हा आलिशा विचारते, तेव्हा काव्या बोलते अगं ते चुकून गैरसमजातून होत आहेत. अगं मग एवढं सगळं झालं तेव्हा तू का नाही सांगितलं, इकडे तिकडे जाऊ दे, तुमच्या धाकट्या मुलावरच माझं प्रेम होतं. तेव्हा काव्या तिचं तोंड दाबते आणि बोलते की आलिशा प्लीज. तेव्हा आलिशा बोलते काय प्लीज नाही. तेव्हा आलिशा बोलते तू जीवाला का नाही सांगितलं, का त्याला तिथे बोलवलं नाही. तेव्हा काव्य बोलते आलिशा जरा तोंड सांभाळून बोल. अगं मी जीवाला सांगितलं असतं तर हे नंदिनी ताईपर्यंत आलं असतं. जीवाला प्रोटेक्ट नाही, नंदिनी ताईला त्रास होऊ नये म्हणून केलं सगळं मी हे कळतंय. तेव्हा काव्य बोलते एकदा लग्न मोडलंय नंदिनी ताईचं, नंतर जीवानेच तिच्याशी लग्न केलं. आमच्या चौघांमध्ये नंदिनी ताईनेच पहिल्यांदा हे लग्न मान्य केलं. सगळ्यात आधी तीच मूव ऑन झाली आणि हळूहळू त्यांचं नातं खुलतंय ग. आणि जीवामध्ये हळूहळू बदल होत आहेत नंदिनी ताईमुळे. कदाचित आमच्यात इतका छान संवाद कधीच नव्हता, तो आता त्यांच्यात असतो. इकडे नंदिनी बोलते अहो संवाद साधा बोला ना माझ्याशी, बोलून प्रश्न सुटतात. तेव्हा जीवा बोलतो अगं इथे माझेच प्रश्न सुटत नाही आहेत, तू नको ना प्रश्न विचारू अजून. तेव्हा नंदिनी बोलते अहो ओरडता कशाला, तुम्हाला मदत व्हावी म्हणून. तेव्हा जीवा बोलतो मला नको आहे कोणाची मदत, आणि का म्हणून, अजून किती दिवस करणार आहेस तू मला मदत, 5-1 महिन्यांनी सोडून जाशील ना तू मला, आणि बरं झालं मला डिवोर्स दिलास, तू तरी का राहशील माझ्यासारख्या लूजर मुलासोबत. आणि जेव्हा तिथून राग करून निघून जातो, इकडे काव्य आलिशाला बोलत असते बस अगं आलिशा एवढा विचार नको करूस, खूप फाटे फोडू नकोस. आणि त्यानंतर काय झालं हे तुला मी अजून सांगितलंच नाही आहे. मानिनी काकू रडल्या माझ्यासमोर, सॉरी म्हणाल्या आणि म्हणाल्या की उगाच संशय घेतला मी तुझ्यावर. आणि जीवाला यातलं काही माहीत पण नाही. जीवा त्याच्या जागी सुखी आणि मी माझ्या जागी शांत आहे. इकडे जीवा राग करत डायनिंग टेबलवर येऊन बसतो आणि शांत बसतो. तेव्हा रम्या आणि वसू मागून बघत असतात. वसू बोलते रम्या चल बाई कामं उरक लवकर, दुपारचा स्वयंपाक करायचा आहे अजून. तेव्हा वसू मुद्दामच बोलते. रम्या विचारते की किती लोकांसाठी जेवण बनवायचं आहे ग. तेव्हा वसू बोलते नंदिनी टिफिन घेऊन जाईल आनंदनिवासला, युग गेला आहे बाहेर आणि घरातली माणसंही आपापल्या कामांसाठी बाहेर गेलीत ग. आणि मग घरात राहिलं कोण, तू मी मानिनी मंजू, आपण 4घीच जणी. तेव्हा रम्या बोलते बरोबर आहे तू नावं घेतलीस, पण काहीतरी गडबड वाटते मला, नीट काउंट कर ना. तेव्हा वसू बोलते काही गडबड नाही आहे. तेव्हा रम्या बोलते अगं पण जीवाचं नाव नाही घेतलंस तू, ते हळूहळू जीवाला ऐकूनच करत असतात. तेव्हा वसू बोलते अगं त्याचं काय नाव घ्यायचं आहे, तो सकाळ संध्याकाळ घरातच असतो ना, मग वेगळं काय काउंट करायचं आहे. तेव्हा रम्या बोलते बरोबर बोललीस तू अगदी. तेव्हा रम्या बोलते म्हणजे बाय डिफॉल्ट घरात पडूनच असतो ना, मग बोटावर वेगळं मोजायची गरज नाही आहे. तेव्हा जीवा चिडतो मी नको आहे का या घराला, नको आहे का, जाऊ का मी घर सोडून. तेव्हा वसू बोलते अरे असं काय बोलतोय जीवा, मी असं म्हटलं का, मला सांग, दिवसभर घरात रिकामटेकडाच बसलेला असतोस ना. मग तेच म्हटलं मी, हो की नाही ग रम्या. तेवढं तिथे नंदिनी हे ऐकते. तेव्हा जीवा तिथून खाणीमान करून निघून जायला लागतो. तेव्हा नंदिनी येते आणि त्याचा हात पकडते आणि जीवाला पाठीशी घेऊन बोलते तुम्ही सुद्धा घरात कामं करत रिकामटेकड्याच पडलेले आहात, हे विसरलात का तुम्ही. आणि तुम्ही जर जीवाबद्दल एक शब्दही वाकडा बोललात तर त्याच्या आधी माझ्याशी बोलावं लागेल. एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून ऐनवेळी तिच्याशी लग्न करण्यासाठी हिंमत लागते वसू वाटत्या. आणि आमचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना बोलण्याचा हा सुद्धा हक्क नाही, हे सगळं मानिनी पण ऐकत असते. तेव्हा वसू बोलते आलीस आणि तुझं काय असतं का मध्ये आणि जीवाशी बोलायच्या आधी तुझ्याशी बोलावं लागेल म्हणजे. आणि तसंही मी तुझ्याबद्दल काहीही बोलत नव्हते, म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये यायची गरज नाही. तेव्हा मानिनी बोलते वसूताई आवाज चढवून बोलायचं नाही माझ्या सुनेशी, आणि कसं बोलतायत तुम्ही. तेव्हा वसू बोलते हे बघ मानिनी. तेव्हा नंदिनी बोलते हे असू द्यात ना, आता यांच्याशी कसं बोलायचं आणि काय बोलायचं ते मी बघते. तुमच्याबद्दल मला सहानुभूती वाटते, याचा अर्थ तुम्हाला कसंही वागण्याची परमिशन नाही मिळाली वसवात्या. तुमच्या आणि रम्याच्या अंगावर हे कपडे कसे आले याचा विसर पडला का तुम्हाला. अजूनही सांगा, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. जर मी बाबांना सांगितलं ते आत्ताच्या आत्ता इथे पोलीस घेऊन येतील.
तेव्हा कुणाला मध्ये पडण्याची गरज आहे, कुणाला नाही, हे तुम्ही नका ठरवू. कारण या घरात कुणालाही बोलायचं, कुणालाही टोमणे मारायचं, कुणी काय करावं काय करू नये हे बोलण्याचाही अधिकार गमावला आहे तुम्ही वसवात्या. आणि राहिला प्रश्न जीवांचा, माझ्या नावापुढे मी त्यांचं नाव लावते, नंदिनी जीवा देशमुख. त्यामुळे यापुढे तुम्ही त्यांना बोलणार असाल तर तुम्ही मला बोलताय हे लक्षात ठेवा. आणि काय म्हणालात तुम्ही त्यांना, ते रिकामटेकडे बसतात. बरं, मग ते रिकामटेकडे बसतील किंवा ते काही करणार नाही हा त्यांच्या चॉईस आहे. त्यांचा तुमच्याशी काय संबंध. नंदिनी बोलते, अगं असं काय करते नंदिनी, तो माझा भाचा आहे, त्याने आयुष्यात काय करावं आहे म्हणून बोलली मी. तेव्हा नंदिनी बोलते, हो का, हा तुमचा भाचा आहे ह्याच आठवलं तुम्हाला, आणि तुमचा भाचा आहे हे तुम्हाला माहिती, तर त्यांना मला माहिती पाहिजे ते आळशी नाही आहेत. मान्य आहे ते थोडे दिवस घरी बसून आहे, पण काय झालं, काय कुठे अडतंय हे साधं विचारायची आत्या म्हणून चौकशी करावीशी नाही वाटली तुम्हाला. तेव्हा मानिनी बोलते, तेव्हा वसू बोलणार, तेवढ्यात नंदिनी बोलते, नाही आत्या. नंदिनी बोलते की नाही आत्या, वसू विषय निघालाय म्हणून मी बोलते. पार्थमध्ये बाबांसारखे तुमच्या सगळ्यांसारखे गुण आहेत म्हणून त्यांच्याशीच चर्चा करत राहिलात तुम्ही. मला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. अहो पण जीवासुद्धा तुमचा भाचा आहे ना. पर्सनली त्याच्या पाठीवर हात ठेवून विचारलं का काय होतंय, कुठे अडली तुझी गाडी. वडीलधाऱ्या माणसांचे 2 शब्दसुद्धा पुरेसे होतात मुलांना. सांगा ना, आज हा टोमणा मारला त्याआधी का नाही बोललेत त्यांच्याशी. गेले काही महिने जीवा ऑफिसला जात नाही मान्य आहे, पण त्याआधी जातच होते ना त्या ऑफिसला. काय होतं ना आत्या, आपण पाण्यात पडतं आणि आपल्याला लगेच कळतं की पोहत जाण्याची ताकद नाही आपल्यात, पोहणं शक्य नाही आपल्याला, आणि प्रवाहासोबत वाहत जाणं हे आपल्याला होत नाही. अशा वेळी प्रवाहाच्या विरोधात जाऊन हिंमत दाखवणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे आत्या. आपल्याला काय करायचंय हे कळायला, सुख सापडायला वेळ लागतो आत्या. काय हवंय काय नाही हे विचारायला शोधायला वेळ लागतो आत्या. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.